धाडू नको वनी राम कै कै, धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम कै कै, धाडू नको वनी राम. चला गड्या, आता माझ्या हाताने पाणी पाजले जनावरं. याच्यानंतर 8 दिवसांनीच माझा चक्कर आता इकडं मळ्यामध्ये. शांताला बॅग भरून ठेवायला लावली होती, भरून ठेवली असेल. जोडीदार बी आता वाट पाहू राहिले तिकडं. शांता, होय काय हो? भरली का बॅग? हा भरली ना. सगळं टाकलं ना, स्वेटर मफलर? अहो सगळं टाकलंय. स्वेटर मफलर कोलगेट ब्रश तुमचं जेवढं सामान आहे तेवढं सगळं टाकून ठेवलंय. नक्की? हा आण मग. पाजलं पाणी जनावरांना? हा पाणी पाजलं. बरं आण लवकर, टाईम होतोय. आण. बरं. बरं आता मी काय म्हणतो, हा आता मी आहे ना हा 7 दिवस चाललो आता सप्त्याला. हा हां, आणि काल्याचं कीर्तन ऐकूनच येईल मस्तपैकी. बरं बरं. हां, तोपर्यंत तू काळजी घे आपल्या मळ्याची. तुम्ही जा, काही काळजी नका करू. हा शांता, हा सगळ्यात महत्वाचं आहे ना, हा जनावरावर लक्ष ठेव तू. तुला माहिती आहे ना जनावरांमध्ये माझा किती जीव आहे. हा हां, मला 2 गोष्टी आवडत्या, मळ्यामध्ये जनावरं आणि घरामध्ये तू. हा हा हां, मी लक्ष ठेवील ना. मग मी काय त्यांना काय आता उपाशी ठेवणार आहे का? अगं तुझ्यावर भरोसा आहे माझा, म्हणून तर मी चाललो बिंदास. हा नाही नाही, तुम्ही बिंदास राहा. हा, माय काय काळजी नका करू, जनावरांची नका करू. जा. आणि लईच काही अडचण आली ना तर हा. फोन कर. बरं बरं, हां, सांभाळून जा बरं का. गाडी आता स्पेशल करेल. जा ना मग, वा लवकर. ठीक आहे, येतो मग. हा पोहोचल्यावर फोन करा. हो हो हो. चल बाई, गेले आता. ये आता 7 दिवस काय येणार नाहीये सप्ताह उठल्याशिवाय. आता त्या गायांमध्ये तर इतका जीव आहे त्यांचा. चला आता त्या गायांना चारा तरी टाकीते, डबा घेऊन जाते, तिकडंच जेवण करते आता. कशाला तर लय कोरड पडली. आजूबाजूला इकडे घर पण कोण दिसना. तहान तर लय लागली, काय करावं. एक तर ना या असले म्हणजे बरं राहते, जनावरांचं टेन्शन नाही राहत. आता 7 दिवस ना मा डोक्याला लई ताण आहे. टाका त्यांना वैरण आणि टाका पाजा त्यांना पाणी. चला आता जाते. हा, समोर एक बाई दिसते. हा, त्या बाईला तर बघू पाणी मागून. तानानं माझा जीव कसा झालाय. पहिलं बाईकडे जातो आणि पाणी पितो. बाई, जनावर तर माकच पाहू राहिले, बुकावले असतील. चारा तरी टाकीते आता. चला आता आहे ना जनावरांना टाकू दे. काय बाई, येतं लय बुकावलंय ग ये गावडं. काय हवा सुटली ग बाई. याला आहे ना दुसरीकच बांधायला लागेल. इकडे याला काही खाता येई ना. चला आता त्याला टाकीते जरासं. बाई, जनावर ना लय भुकावले. धर काळे, खाय बाई. तो मालक काही येत नाही आता 7 दिवस गेले सप्त्याला. चाल बाई, दोन्ही गावड्यांना टाकला चारा. आता गडीभर बसते आता ना. लय जीव थकल्यावाने झाले बाई. लय काम पडत ग ये गेल्यापासून या जनावरांचं. फार जाम झाले. सारखं टाका चारा आणि पाजा पाणी. नको नको झालं पार मला तर. शंभो शंकरा, हर हर महादेव. कोण आहे बाई, हा? सर्व व्यवस्थित सांगतो, पण मला तहान लय लागली. जरा पाणी देशील का? हा, ताण लागली की बाबा तुम्हाला? हा. बरं बरं, पाणी आणते मी. हा, हा ना, हा ना. बरं झालं बाई, ही बाई इथं मला भेटली. तहान तर लय लागली, घशाला लय कोरड पडली. आय 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 आय. एकदाचं पाणी भेटलं म्हणजे बरं होईल मला. बाबा, हा, धरा धरा पाणी प्या. हा, द्या 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 पाणी बसा द्या. ना. हा, एक आहे, बसतो बसतो. आय 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 आय. पहिलं पाणी पितो मग बोलतो.
बाबाला लांबून येईल आय, 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 आय. आय, 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 आय. भाई हा तू या बाबाची ताण भागवलीस. परमेश्वर तुला कधी कमी करणार नाही. हा कुठून आले बाबा तुम्ही? हा काय सांगायचं बाई, मी आहे ना हा काशी विश्वेश्वरत्न आलोय. एवढं लांबून? हो मग इकडं कुठं आता? मी आहे का नाही हा नर्मदाची परिक्रमा करतोय पायी पायी. हा हा पाय पाय चालले तुम्ही आता? हा बाई बाबा हा पायात चप्पल तर घालायची ना. चप्पल घालता येत नाही, बिना चप्पलाचा आम्हाला परिक्रम करावा लागतो. हा पण ते पाय ना तुमचे पारणं सोलून गेले. शेवटी तो परमेश्वर बघणार आहे. अहो बाबा ऊन इतकं आहे ना, चटा चटा चटके बसते पायाला. नाही आमच्या पायाला चटके बसत नाहीत. नाही का? नाही साक्षात परमेश्वर आमच्या सोबत असतात. बाबा तुम्ही एवढ्या लांबून चालत आले आणि एवढ्या लांब चालत जाणार आहे आता. हो हा तुमची कमालच करायला लागलो. आम्हाला इडून एवढं साधं किराणा दुकानात जावत नाही. ते माहिती का, हा आम्ही कधीच एका जागेवर थांबत नाही. हा जी जनसेवा ती ईश्वर सेवा. हा ना तुम्ही जगाची सेवा करता बाबा. बाबा आता काशी विश्वेश्वरावरून आले हो. आणि आता इकडं कुठं चालले? आता आम्ही त्र्यंबकेश्वरला निघालोय. त्र्यंबकेश्वरला चालले का? हो हा अजून बरंच लांब जायचंय हो तुम्हाला. काय परमेश्वर आहे तो बोलवल तिथं आपल्याला गेलंच पाहिजे. हे बघ तुम्हाला पाणी पाजलंस, हा माझा आत्मा तृप्त केलास. 10 वर्ष झाले लग्नाला अजून लेकरू बाळच होईना. माझा आशीर्वाद आहे तुला. बाबा आशीर्वाद द्या मला. तू काळजी करू नकोस, एकाच वर्षामध्ये तुला मुलगा होईल. तुझ्या घरात पाळणा हलल. काय सांगते बाबा? होय बाबा थांबा तुमचे पाय धरू द्या मला. पण मला सांग, हा तू एकटी एवढ्या सुनसान जागेवर का बसलीस? इकडं ना आमचा मळा आहे ना बाबा. हा हा मळा आहे का? हा पण आजूबाजूला तर घरं काय दिसत नाही. नाही नाही एवढं परिसरात आहे ना एकही घर नाही, आमचंच घर आहे फक्त. हा लिखे की तू आता इथं अडचणीमध्येस हा आहे का नाही. इकडून रस्त्याला एक पाखरू दिसेना. हा ह्या 2 गायांच्या व्यतिरिक्त कोण आहे का इथं? नाही कोणीच नाही. आणि तू एवढं दागिनं घालून इकडं आलीस, तुला काही चोरांची भीती वाटत नाही का बालिके? ते कसं आहे माहिती आहे का बाबा, आमचा आहे ना गावामध्ये लय मोठा बंगला आहे. 3 मजली. 3 मजली बंगला? 3 मजली बंगला आहे. पण आमची शेती आहे ना इकडं 50 एकर. 50 एकर शेती आहे का? 50 एकर आहे. तुम्हाला सांगते बाबा 10-12 गाय आहे आमच्याकडं. 2 बैल जोडे आहे. अरे वा. परत 10-12 शेळे आहे. मग त्याच्यामुळे आहे ना आम्ही इकडं मळ्यामध्ये राहतो. 2 नवरा बायकोच राहतो आम्ही. म्हणजे 2 नवरा बायकोच इकडे मळ्यामध्ये राहता? हा आता जवळजवळ 10 वर्षापासून लग्न झालं ना तसं आम्ही इडच राहतो. हा हा मग आता तुझा नवरा कुठे गेला? बरं का बाबा, माझ्या नवऱ्याला आहे ना देवाचं लय वेड आहे. ते आहे ना तालुक्याला सप्ता बसेल आहे ना. हा मग आता 7 दिवस ते तिकडंच पारायणाला बसले ते. 7 दिवस पारायणाला बसले? हा आता ते 7 दिवस काही घरी येणार नाही. हा मग मी बसले इकडं मळ्याला राखण. पण आता तू या मळ्यामध्ये एकटीच आहेस? हा मी एकटीच राहते मी. कसं आहे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे बालिके. हा नाही काही नाही बाबा, इकडं काही भीती नाही. तुम्हाला सांगते इकडं काळं कुत्रं सुद्धा विरकटत नाही. तसं म्हणून जमत नाही. हा कधी कुणाच्या मनात काय येईल काही सांगता येतंय का? हा ते बरोबर आहे. पण तुम्हाला सांगते बाबा 10 वर्ष झाले अजून आम्हाला आहे ना देवाने काही दाखवेल नाही. लिखे हा एवढं तुझं 50 एकर क्षेत्र आहे, हा मग गडीबिडी कामाला असतील ना? बाबा आम्ही ना 2 नवरा बायको शेती करीतो. आम्ही काही गडी बिडी कोणालाच ठेवती नाही. म्हणजे गडी तुमच्याकडे कामाला नाही? नाही नाही काहीच नाही. तुम्ही 2घच नवरा बायको? आम्ही 2च नवरा बायको कंबर कसून शेती करीतो. तुम्हाला सांगते बाबा वर्षाला आहे ना आमचं 10-10 लाखाचं उत्पन्न निघत आहे. हा हा 10-10 लाख रुपये? 10-10 लाख रुपये. वा वा बालिके. तुम्हाला सांगते जास्त भाव जर भेटला ना हा तर 20 लाख रुपये उत्पन्न होतं एका वर्षाला. 20 लाख रुपये? हा
म्हणजे बालिके तुझा संसार सुखात चाललाय. बाबा माझा संसार आहे ना, हे बा तुमच्या सारख्याच्या पायाच्या पुण्यानी ना मी एकदम सुखात आहे, एकदम राजाच्या राणीसारखी मानावरा मला ठेवितो. मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही बाबा. फक्त एकच गोष्टीची कमी आहे का अजून लेकरू बाळ नाही पादरात. बालिके तू काळजी करू नकोस, तुला मी आशीर्वाद दिलाय. हां आशीर्वाद माझा कधी खाली जात नाही. बाबा मला जर लेकरू बाळ झालं ना तर तुम्ही कुठे असले ना तरी तुमचे पाय धरायला येईल मी. बालिके हां तू काळजी करू नकोस, तू माझ्यापाशी येऊ नकोस. 1 वर्षानंतर मीच तुझ्या घरी येईन. या ओ बाबा या, मी तुमची ना अशी देवासारखी वाट पाहिली. बरं बालिके मला एक सांग, हां इकडं आजूबाजूला कोणी येत नाही? बाबा तुम्हाला म्हणले ना इकडे ना काळं कुत्रं सुद्धा नाही बिरकडत, कोणीच नाही येत. म्हणजे तुला कशाचं भीती नाही बाबा? नाही नाही मला काहीच भीती वाटत नाही. आता हे बघ मा नवरा आहे ना बाबा 7 दिवस गेलाय पण मला काहीच नाही, मी एकटीच राहते इकडं. हा का? हा चांगलं आहे ना बाबा मला आमचा. नाही 1 नंबर माळा आहे, हा. तेच बघत होतो. मस्त माळा आहे. पहा ना बाबा सगळं शेत कसं हिरवगार फुललंय पाहिलं. हा हा 1च नंबर. तो ऊस पण तुमचाच आहे का? तो ऊस आमचा आहे, ते कांदे आमचे, ती मका आमची आहे, ती ज्वारी आमची आहे, ही बाजरी आमची आहे. हा का? बालिके बोला ना बाबा. तुमच्या इकडचं हे निसर्गरम्य वातावरण आहे ना, हा हे पाहून मला तर जाण्याची इच्छा नाही. पण हा काय ना? करणार, मला आहे ना त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या परमेश्वराचं नतमस्तक व्हायचंय. हा तर तुम्हाला कसं देवाच्या दारी जावंच लागत. बरं बालिके हा येऊ का मी? हा या मग बाबा बर का परत. हा पण बालिके मी काय म्हणतो, हा जरा घसा कोरडा झालाय, थोडं पाणी पाज ना. हा हा पाणी ना हा पे ना बाबा, पाण्याचं काय एवढं. बालिका तर बेशुद्ध झाल्यासारखं वाटायला लागलंय. पण इकडं कोण काय दिसतंय का? कोण नाही. बालिके अय बालिके, बालिका मस्त गाढ झोपेमध्ये. लवकर संधीचा डाव साधला पाहिजे. इकडं तर कोण नाही. इकडं कोण आहे का? इकडं कोण आहे का? इकडं तर लांबपर्यंत कोण दिसत नाही. इकडं पण काय असं कोण दिसना. म्हणजे जागा सामसूम आहे. पण सामसून असून काय फायदा? लवकर आपलं काम उरकलं पाहिजे आणि गेलं पाहिजे. बालिका चांगली झोपली. आयला बाईनं तर लय सोन्याचं दागिनं घातल्यात. सगळं काढून घेतो आता. अरे सगळे किसामध्ये अडकले. हे बाया लोकांचं दागिनं असंच असतात. अरे अरे हे काय हे निघलं. अरे बापरे, भेटलंय. नंतर बघत बसू आपण. ठेव. एक राहिलंय, हे काढून घेतो. आवाज कसला येतोय? हायला गाडीचा आवाज यायला लागला. कोण तरी यायच्या आत फाट दिशेनं निघून गेलं पाहिजे. नको राहू दे, जेवढं भेटलं तेवढं समाधान. लय वेळ झाला आता मला जायला. शांता काकूचे जनावर मस्त बसले. ते शांता काकू झोपली. शांता काकू, हो शांता काकू, हो झोपले काय? कोण आहे? शरद आहे मी. शरद काय रे भाऊ? काय झोपले होते काय? हा झोपले.
मला ना थोडासा डोळा लागून गेला. हा हा. हे जनावरांना चारा पाणी केला हम्म, आणि इडं पडले थोडं गार हवेशीर, हम्म. तर गेला डोळा लागून. काय नाही मला चाललोय गाड्याचा डबा द्यायला. हा ना, हा डबा द्यायला चाललं का? हा ना, आता वेळ झाला भरपूर. त्याच्यात तुम्हाला पाहिलं झोपेला होत्या म्हणून म्हटलं काय बा ही बाय, का हो? अहो माझे दागिने कुठं गेले? हो काकू काय बोलताय? या बा ना, एकच पोत राहिली लांब पोत. हार कुठं गेला? होय हार. मी आता इतक्यातच आलोय बरं का. तू कवाशी आलाय? मी इतक्यात आलो आणि तुम्हाला उठत होतो. भाई कोणी आलं होतं का इथं? काय करू आता? इड ना कोण नाही बाबा, तो एक बाबा आला होता. हा. तर त्याला मी म्हणले कुठून आले, तर तो म्हण काशी विश्वेश्वरावरून आलोय आणि इकडं चाललोय त्र्यंबकला आणि मला पाणी द्या थोडं. मी त्याला चांगलं पाणी दिलं हा. आणि पाणी प्यायल्याच्या नंतर काय झालं, मला गुंगी आली काय कळालंच नाही बाबा. हो तुम्हाला त्या बाबाने बरोबर आहे ना गंडा घातला. मग गंडा घातला. आता तो काशी विश्वेश्वरावरून इथं आपल्या मळ्यात का येईल तो? हे बाया आता काय करू? हा आता किती वेळ झाला असेल तरी? आता तरी मस्त एक दोन तास झाले असतील. अरे नाही ना, त्याच्यानंतर मी झोपूनच गेले, मला काही कळालंच नाही ना भाई. तरी तो मला काय म्हणत होता माहिती का शरद? हा. मला म्हण ये शेती तुमची का आणि इकडं तुम्ही एकटेच राहत्या का? तुमचा नवरा कुठं आहे? आणि तुमच्या एवढे डागडागिने घालून काल राहत्या मळ्यामध्ये एकट्या? आणि लय 12 चौकशी केल्या त्यांनी. बरोबर आहे. मग हा त्यांनी चौकशा केल्या आणि बरोबर त्यांनी हात साफ केला. मग त्यांनी आधी बरोबर चौकशी केल्या, इथं कुणी आहे का, गडी आहे का, हे तुमचं आहे का, ते तुमचं आहे का, हा, सगळं विचारलं मला. बरोबर आहे. त्यांनी मग तुम्हाला आहे ना काही असं तोंडावर काही रुमाल वगैरे ठेवला होता का? नाही, रुमाल नाही ठेवला, पण मला एकदा त्यांनी पाणी मागितलं, मी दिलं. हा. त्यांनी मला परत दुसऱ्यांदा पाणी मागितलं, म्हणून मी अशी पाणी घ्यायला गेले. त्याच्यानंतर काय झालं, त्याला पाणी दिलं का नाही मला काही समजलं नाही रे बाबा. बरोबर आहे. मग त्यांनी ना तुमच्या वर आहे ना काहीतरी असं स्प्रे वगैरे मारला असेल. मग भाई म्हणजे बोली यायसाठी. हा. मग तुम्हाला आहे ना बरोबर बोल आली हा. आणि तुम्ही बेशुद्ध झाले आणि तुमच्या अंगावरच्या डागडागिने काढून पळून गेला तो. भाई, आता काय करू? पण तो काकाला जर माहीत झालं. काका कुठे? काका गेले ते सप्ताह बसेले ना, तर ते म्हण मी आता 7 दिवस येणार नाही. अरे बापरे. अरे रे रे देवा, आता काय करू? आता काकू आहे ना तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जा बरं का. आता कुठं पाहू पण बाबा? हा या बाई ना इडच ना बसेल होते मी. हा बघा का काकू, तुम्ही आता आहे ना काहीच करू नका इथं. तुम्ही सरळ आहे ना पोलीस स्टेशनला जा बरं का. कुठून आला ग हा मेला? मला मग चांगलं बुलावलं काय त्यांनी. हा बोलण्यामध्ये मला म्हण लय चांगलं आहे, फक्त तुम्हाला लेकरू बाळ नाही आहे. त्यांनी सगळं खरं खरं सांगितलं ना. बरोबर त्यांनी माहिती काढली असेल तुमची. आणि मला म्हण तुम्हाला 1 वर्षाच्या आत लेकरू होईल म्हण. बरोबर आहे. तुम्ही आता आहे ना इथं टाइमपास नका करू. नाही नाही, आता तो आहे ना गावाच्या बाहेर जायच्या आत आणि तुम्ही पहिलं पोलीस स्टेशनला जा. हा ना, आता पोलीस स्टेशनला कुठं जा? मला तर ना लय भीती वाटू राहिली बाबा. तो आहे ना आता जास्त लांब नसेल गेला. तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जा. लागलंच तर मी इथं थांबवतो. हा बरं बरं चालेल. मी ना आता जाऊनच येते बरं का शरद. हा जा काय लवकर कर, तुम्ही. माया गायन ना घडीभर लक्ष ठेव बरं का. हा आहे आहे. मी येतेच लगेच. हा जा लवकर. हा हा हायला काय शांत काकू वेळ आली बा. हा तिला बरोबर आहे ना त्या बाबांनी ना भूल टाकली. शांत काकू बेशुद्ध झाली आणि तिचे डागडागिने बरोबर ते पळून नेले बा. आपण आहे ना आता डबा देऊन येऊ गाड्याला. मग परत शांत काकूच्या गायीवर लक्ष ठेवू. पहिले त्या गाड्याचा डबा देऊन येतो. त्याला काय बा एवढ्या बांधावरून भांडणं केले. हां सख्खे भाऊ पक्के वैरी झाले. हां आणि एक भाऊ शिवीला ॲडमिट आहे. हां नको वाढवायला म्हणून साहेबाने मला बंदोबस्ताला पाठवले. हां काय लोक वागत आहे बा. खुशाला लहान आहे भावानं मोठ्या भावाच्या दगडात टाकल्या डोक्यामध्ये. हां आता कवर बसावं बंदोबस्ताला, आता कवा मिटेल तर मिटू यांचं. चला आता बसतो इकडं. ड्युटी लागली खरी आता. या बाबा रामकृष्ण हरी. दादा अहो. काय हो बाई? अहो दादा माझी एक कंप्लेंट लिहून घ्या ना तेवढी. काय? अहो काय झालं, हा मी आहे ना
मळ्यामध्ये आले होते बर तर एक बाबा आहे ना हा एवढासा आला हो हा असं नारंगी शाल बांधेल असा बुचुडा बिचुडा आणि मला म्हणे हा बाई तुमचं लय कल्याण होईल असं हात ठेवला माझ्या डोक्यावर बर आणि चांगल्या गप्पा टप्पा मारल्या माशी मला विचारलं तुमची शेतीवाडी किती आहे त्याला मी सगळं सांगितलं म्हणले आमचं 50 एकर शेती आहे हा. 10-12 गाय आहे बर मला म्हण तुमचा नवरा तर म्हणले मा नवरा गेलाय 7 दिवस सप्त्याला आणि मला म्हण तुमच्या गळ्यामध्ये लय डाग आहे आणि ते सगळं त्यांनी पाहून घेतलं आधी चांगला बोलला हा आणि ना नंतर काय झालं हा. मला म्हण मला पाणी द्या प्यायला बर मग मी ना असं पाणी द्यायला गेले तेवढ्या याच्यामध्ये दादा मला काही समजलंच नाही हो मला आहे ना असे अचानक चक्कर आले आणि चक्कर आल्याच्या नंतर पुढं काय घडलं मला काही समजलंच नाही मग मी झोपीच गेले आणि नंतर आहे ना आमच्या खाली अंगून मळा आहे ना हा तिथलं ते शरद आला तो म्हण शांत काकू त्याने असं केलं मला आणि तरी मा डोळ्यावर झापडच आणि मग मी उठले तर बोलता तो पाहते असं गळ्यात हात गेला तो दागिनेच गायब झाले हो साहेब माई म्हणजे दागिने किती होते अहो साहेब तुम्हाला सांगते 20-25 तोळे सोनं होतं हो मग एवढं घालायची काही गरज होती का रानच्या वस्तीला साहेब तुम्हाला काय सांगू मी नेहमी रोज तेवढं सोनं घालून राहायचे ना हो एवढं सोनं घालायची काही गरज आहे का तुम्हाला हा अहो दादा मला काय असं माहित होतं का ते मला बुटकणं येणार आहे मा गळ्यातून डागडागिने काढून नेणार आहे मग तो शरद आला तो म्हणा शांत काकू हे असेच येत्या घरं दारं जागा जमिनी पाहत्या विचारित्या असं भुलवित्या माणसाला भूल टाकीत्या भुरळ आणि ना असेच बायांच्या गळ्यातले डाग दागिने वरमाडून नेत्या तर ते दागिने ना 100% त्यांनीच नेले असतील म्हणून आणि मग मला डोक्यामध्ये टूप पेटली का नाही 100% हे काम त्यांनीच केलं कारण 10 वर्ष झाली साहेब आम्ही त्या मळ्यामध्ये राहतोय अजून आमचा आहे ना फुटका मनी चोरीला नाही गेला कधी पण एवढे दागिने तोंडात मारून गेले हो साहेब आता काय अरे बाई पण तुला एवढं डाग घालायची काही गरज नव्हती या डागापायी काय बायचे जेवण संपले अहो दादा ते सगळं बरोबर पण मला येडीला असं माहित होतं का माझे दागिने चोरीला जाणार आहे आणि हा बाबा येणार आहे म्हणून आणि जर तुमचे दागिने नेऊन आणि जर तुमचा गळा दाबला असता माणसानं मग भाई हा? काय पाहिलं असतं एक तर मानावरा घरी नाही सप्त्याला जायले ते साहेब आणि तिडून आल्यावर काय पाहिलं असतं मानावऱ्यानी माय बायको कुठं गेली बरं झालं त्या बाबांनी माझा जीव तरी नाही घेतला हा नाही तर पण ते जीव घेतला असतं ना ते एक बरं झालं असतं कारण आता मानावरा जर आला ना आणि त्याने जर पाहिलं ना गळ्याकडं शांती तो दागिने कुठे म्हणशील आणि त्याला जर हे माहीत झालं ना तो म्हणशील तू काय करीत होती बाबांनी तो गळ्यातले दागिने नेवसतो तू झोपा काढीत होती का तरी मी तुला जाताना सांगून गेलो होतो का शांते जनावरांकडे लक्ष ठेवू घराकडे लक्ष ठेवू नीट कडी कुलप लावून झोप आणि तू हे केलं का म्हणशील बरोबर आहे ना आता त्यानं कष्टानं कमवलंय नवऱ्यानं आणि तुला एवढे डागडागिने केले हा दादा काही करा पण तेवढं मा कंप्लीट लिहून घ्याव शोध लावा तेवढा मा दागिन्यांचा तो आहे ना लय लांब नसेल गेला तो बाबा त्याचा काहीतरी बंदोबस्त बरं तुम्ही करा त्याला काही विचारपूस केली असेल ना कुठून आले काय आले अहो दादा तो मला म्हण मी त्र्यंबकेश्वरला जाणार आहे आता तर मग आता तो खरं सांगत होता खोटं सांगत होता काय माहिती तर तो आहे ना जास्त लांब नसेल जाईल दादा अजून बरं तुम्ही काळजी करू नका बरं आता एक करा तुमचं नाव सांगा तुम्ही राहत्या कुठं सगळं सांगा बरं मला माझं नाव आहे ना हां शांता ठुमरे शांता ठोंबरे हा बरं राहायला कुठे तुम्ही राहिलाय ना आम्ही तिकडं भेंडीचा मळा आहे आमचा भेंडीचा हां. मळा का हो? हा मग तुमच्या घरात तुमचे सासरे नव्हते का अहो दादा सासरे ते कोणीच नव्हते मानावर मीच राहत होते मळ्यामध्ये मग सासरे गावात राहते का हा सासरे ना ते मा लांद्याराकडं राहते लहान घरात आहे का आणि मानावर आहे ना मोठा आहे सगळ्यांमध्ये आम्ही मळ्यामध्ये राहत होतो असं असं बरं हां. बरं काय काळजी करू नका आता तुमचा नंबर याच्यात मला टाईप करा बरं हा हा मी तुम्हाला 1-2 दिवसात आहे ना हा लगेच तुमचे डागडागिने गवसून देतो आणि तो चोर कोण आहे तो लगेच गवसून देतो
दादा तेवढा शोध लावा बरं का. हो. मा नवरा जर आला ना तुम्हाला सांगते मला 1 मिनिट घरात नाही ठेवणार हो दादा. या बा नंबर सेव्ह केलाय. बरं बरं चालेल. हो या बा शेवटला आहे ना 79 पा. बरं बरं करतो मी. हे बाई आता तुमचा नंबर आलाय माक. हा. जर तो चोर सापडला दागिने सापडले तर तुम्हाला लगेच कॉल करेन, तुम्ही लगेच यायचं. तुम्ही ना मला लगेच कॉल करा, मी 5 मिनिटात हजर होते दादा. बरं चालेल. हं? पण तेवढी काळजी घ्या बरं का दादा. तुम्ही टेन्शन घेऊ नका बाई. हा मला डेरे हवालदार म्हणतात हा हा आणि आतापर्यंत इतका वचक आहे माझा. हा माझं डेरे हवालदार नाव जर ऐकलं ना हा. तर चोर आहे ना असे तोंड लपित राहते. तुमचं हो. नाव रे दादा आहे का? हो डेरे दादा. हा, आणि अजून चोर आहे ना आपल्या हाताखालून आहे ना सुटला नाही अजून. हा. हो. दादा पण तेवढं दागिन्यांचा शोध लावा बरं का. जर नाही चोर सापडला ना हा. तर वरती उतरून ठेवील मी. हो. नाही नाही आता तुमचं एवढं नावाचं वचपही मानल्यावर तुम्ही शोध लावशालच. फक्त काय करा माहिती का दादा, हा. मान नवरा यायच्या आत तेवढा शोध लावा बरं का. तुम्ही काहीच काळजी करू नका. बस तुम्हाला 2 दिवसात मी आणतो म्हणलो, आणतो ना चोर गावचो. आणि तो जर आला ना तुम्हाला सांगते दादा असं बदडील ना मला, कुत्रीच्या आईवानी मारील मला. बरं तुम्ही चला बाई. काय एक तर मारले इकडे बंदोबस्ताला मी. हा. काय झालं इकडे नेमकं मारा वळले हा का? भावाच्या कोणाच्या? एका इकडे बांधावरून हा हा. एकदम डायरेक्ट सिव्हिल ऍडमिट आहे. भया मग इकडे वाढव नाही म्हणून साहेबांनी मला इकडे ड्युटी दिली. काय लोकायला पडले या बांधाजवळ. हां अहो तो भाऊ जगतो का नाही असा पेस पडलाय माहिती का. हा ना दादा लोकच लय विचित्र झाले हो. कोण चोऱ्या करीत तर कोण माऱ्या करीत. पण जाऊ दे तेवढा शोध लावा बरं का दादा. तुम्ही या बरं. जाऊ का मग? हा तुम्ही जा, मी लागतो कामाला. आईला आता या बाईचे दागिने गेले, ती कंप्लेंट लिहायला आली माक. काय करावं आता नेमकं इकडं बंदोबस्त आला. पण चोर तर गवासल्याशिवाय तर राहणार नाही. मला डेरे हवालदार म्हणते. हो पण बाई रडत होती. पण आपणही सुद्धा वरतीचा मान राखून आहे ना चोर गवासणारच, आपण सोडणार नाही त्याला. दम तर लय लागला. कोणी बघितलं नाही ना. हा इकडं तर कोण काय दिसतं ना बाबा. हाय 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 इकडं जातो. हाय 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 मागं बसतो असं. आय 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 हा एकच नंबर. हिला फोन पडला नेमका इथंच रस्त्यात पडला असता तर लय मोठा प्रॉब्लेम झाला असता. इकडे तर कोण नाही, आवाज पण कोणाचा येत नाही. हाय वाचलो. आईला कंचा गाडीवाला होता हरामखोर साला. बिनकामाचा आला मध्ये. गाडीचा आवाज आला म्हणून बरं झालं. पण जरा वेळ गाडीवाला थांबला असता ना त्याच्या आईला त्या बायच्या त्या गळ्यातला पण काढला असतं मी मस्तपैकी. आणि हातात अंगठ्या होत्या तिच्या त्या पण काढायच्या होत्या. पण ती बाय आहे ना चांगलीच बेशुद्ध पडली होती. मादरच्याच गाडीवाला साला लईच ह्याच्या आईला लई जड आहे. आईला काय काय आहे पण एक एक बघू आपण. याला काय म्हणते पोहे हार. चांगला आहे चांगला आहे. इथं थांबतो मोबाईल इथं असा थांब याच्यावर ठेव. मला हा एक हार चांगलाच जड आहे राव. हा ह्याच्यात हिरो पण आहे. हा जर हार मी बायकोला दाखवला ना बायको काय खुश होईल. आणि ही काय ही मंगळसूत्र. आईला ही 20-25 तोळा असेल ही. हे आयुष्यात मी जेवढं कमवलं ना ते काहीच नाही. एवढं तर मला कधीच आयुष्यात मिळणार नाही. आणि एका झटक्यात डाव साधला. ते मादरच्याच गाडीवाला यायला नव्हता पाहिजे. म्हणजे ती पण मी गळ्यातलं बरोबर काढलं असतं, कानातलं काढलं असतं, अंगठ्या काढल्या असत्या. पण हे जे पैसे ना लई येतील. पैसे नको. हा हार मी माझ्या बायकोला देतो. आणि हे आहे ना तिकडे गावाकडे जाऊन सोनालाकडे मोडून टाकतो. ह्याचं काय पैसे येतील मस्तपैकी गाडी बिडी घेतो, घर मस्तपैकी बांधतो. पण ही मी माझ्या बायकोला देणार. एकच नंबर. काय म्हणतात ह्याला लक्ष्मी हार आहे वाटतं. हां चांगला आहे. आईला जातो कुठं गाडचा सापडेल तो लगेच.
तिला आवाज काच येतो इकडं. थांबा, पेन निघवतो. काय बाई होती, बाई म्हणजे साक्षात लक्ष्मी. एवढं सोनं तिच्याकडं, ही कमीत कमी ना एक 10-15 तोळ्याचं असेल. ह्याचं आहे ना लय नाही, 15-20 लाख रुपये तर भेटतील. आणि ही आयला जवळजवळ माझ्या हिशोबानं हे सगळं जर धरलं एक 60-70 लाखाच्या आसपास सगळे पैसे भेटतील. पण ही नाही देणार आपण, ही आपल्या बायकोसाठी ठेवायची. हां, बायको खुश तर आपण खुश. रे काय काय चल झालं? बाहेर रे. काय झालं? पोट म्हटलं काय? चल लवकर पकडते तसंच टाकून इकडं चलते. इकडे मोकळा दे. थांबा की एक मिनिट. हां चल मोकळा दे बाहेर. एक मिनिट, फोन आहे माझा. हां. फोन घेऊ द्या मला. हां घाल फोन खिशात. हां. घे ते काय तवाला ते. तांबा खायचे आहे तुम्हाला? नाही मला काय दांड्या पाहिला कसा आहे. म्हटलं उन्हात अनात ना आला असेल तांबा खा थोडी. हो दादा, आराम करतोय, थोडा आराम करू द्या ना मला. अरे आरामच करतो तुला का मला आवता खाल्ल्याचे. बस खाली बस. हा एक बसलो. बस. आय 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 आय. कुठून आलाय? मी का? हा मी सांगलीत ना आलोय. कुठं? सांगली मिरज सांगली. मिरज सांगली. हा. इकडे कुठं चालला? इकडं काय आहे, ती मला लॉटरी लागली होती. लॉटरी? हो, महालक्ष्मी लॉटरी नाही का? हा हो, ती लागली होती. का रे? हा. तुला लॉटरी लागली? हो. मग किती भेटले? हो दादा, मला आहे ना हा 90 लाखाची लॉटरी लागली. 90 लाखाची? हो. अरे वा. मग त्याचं काय केलं? हे काय बायकोसाठी दागिनं केलं. हे बायकोसाठी केलं. अरे वा. हो का, हे पोहे बघू हार. बघू बघू. ए, बरी बरी केली रे तू. हा मग हे बायकोला नवीन मॉडेलचं निघालेलं मंगळसूत्र. अरे हो. मला दे ना एखादा. ऐक रे तू. मी माझ्या लाडानं बायकोला केलंय दादा. अरे तुला नाही तरी लॉटरीच लागेल. बघा रे ते. अरे बघा कसं आहे ते. हे तुम्हाला कशाला देऊ आता? बघू दे रे हा, कसं आहे. बघा बघायला काय हरकत आहे आपल्याला. नाही, बघा. लय बरे केले रे तुला आजी रे. हा मग हे अरे वा. हे 65 लाखाचा दागिने आहेत. 65 लाखाचं? हो. अरे तिकीट कुठे पाडले होते? हा, लॉटरीचे तिकीट? हे लॉटरीचं इथं मळ्यात? माळत नाही हो, मग गावामध्ये. गावात? हो. अरे ते दुकानदार म्हणला मग तुम्हाला पैसे घ्यायला इथं यायला लागेल. मग इथं आलो आणि पैसे घेतलं मी. पैसे घेऊन आणि मग हे केलं का? हा, मग सोनाराच्या इथं जाऊन दागिनं खरेदी केलं. हो. मग इकडे वाचला का मग पाहत? हा, इथं कसं आहे, चालत आलो माळ्याच्या वस्तीनं. उन्हाळ्यात टाकला सर. उन्हान थकलं म्हणलं सावलीला बसू आणि नंतर निवांत जाऊ, गाडी पकडतो आणि जातो निघून कुठं? घरी, सांगलीला. सांगली मिरजला आहे? हो. बरं आता मी काय म्हणतो, हा, बरं तू आता खरं बोलणार का खोटं बोलणार आहे? खरं आहे ते सांगितलं ना साहेब. अरे हो. हे कापासून वाढवली तर? ही पहिल्यापासून आहे माझं, पहिल्यापासून. पाहिलं बस. हो, आपण देवधर्मातला माणूस आहे. हो का? हो. हे ओरिजिनलच आहे दावाले पण. ओरिजिनल ही काय दाढी बघा, हा आहे का? आणि हे ही पण ओरिजिनल आहे. केस लय मोठे आहेत म्हणून बुचडा बांधलाय असा. सोडता येत नाही का? नाही ना, ते सोडलं की परत मग चेहरा पण माझा दिसणार नाही. हो. हा ते बरोबर. हम्म. इकडे चांगली लांब लांब आहे दावाले केस. हो, लांब आहे. आहे. मस्त लांब येतोय तू फिरायला. पण दादा तुम्ही माझे केस का बघताय? नाही नाही, काय होते माहिती हा. का, याचे डोंबे बाबा येत राहते ना गावोगावी. हा हा. काय झालं आता आमच्या गावात आहे ना, एक बाई आली त्या पोलिटिशियनला. बाई? हा कुठली बाई? बरं हा. का, ती बेंडेच्या मळ्यातली बाई आली ती काय हा. कंप्लेंट नोंदवायला. तर ती मला म्हणा असा असा बुट्टा बाबा होता. बर. तर त्याला म्हणा त्यानं माग पाणी मागितलं. त्यानं विचारपूस केली मावली सगळी. हम्म. मग पाणी मी दिलं त्याला. परत दुसऱ्यांदा परत डबल पाणी मागितलं. त्या पाणी देतानाच मला काय जापड पडली म्हणा. त्यानं काय केलं त्या माणसानं म्हणा माव. मग मला लगेच झोप आली म्हणा. मी लगेच पडून घेतलं खाली. आणि त्या पिरियडमध्ये म्हणा मावले डागिनच गेले म्हणा. दादा, हा त्या बिचाऱ्या बाईचं दागिना गेलं. हा हा, तुम्ही इकडे काय करू राहिले? एक काम करा, उठा, पळा ते चोराचा शोध घ्या, कोण आहे तो पकडा जा. अरे भाऊ तू आता बाबा ऐकतो का मावले तू? हा, बोला मी की. चोरच शोधायला येईल. चोर शोधायला? हा बाबा हा, तुम्ही इकडे किती टायमापासून आहे? मला बघा जवळ आहे ना तासभर झालाय. तासभर झालाय का? हा. मग तुम्ही पाहिलं का त्याला? इकडे एक माणूस पण आला नाही. हो, कुठं रस्त्यानं यानं त्यानं तुम्ही येताना? नाही बाबा, असं मला कोण दिसलंच नाही. नाही. काय? बरं मग आता तुम्ही काय म्हणतो, बोला तुम्ही की. उभे राहा बरं एकदा. का बरं? उभे तर राहा, ऐकता का रे? बरं दादा, उभा राहतो. काय आहे तवा राहिलो उभा. तू उभा आहे का बसले आता?
उभाच आहे ना. हा उभाच आहे. मग आता काय करेल होता? बसलो होतो. बसला होता का? हा. आणि आता उभा आहे का? आता उभा आहे. आयला त्या बाईनं मला वर्णन बरोबर सांगेल का असा असा माणूस आहे म्हणून. आणि तो मला तर हाच दिसतोय चिवींची बरोबर सारखीच आहे. ए खाली बस रे, बस खाली. हा बसलो दादा. हा बसलो. अरे मला काय माहिती आहे का, डेरे हवालदार. नाही तुम्ही हाय बरं का, तुमच्या हिशोबाने तुम्ही डेरे हवालदार हाय. हा. मी कुठं नाही म्हणलंय तुम्हाला. हा मग मी तेच म्हणतो तुला सांगितल्याप्रमाणे. काय रे हे काय म्हणजे हे सोंग डोंग करून हे करतोय काय तू उद्योग? का रे कुठून आला तू? काय शहरावरून आला ना? हा नर्मदा काय करून राहिला मला? परिक्रम. परिक्रम करायला आला का? आणि चालला कुठे त्र्यंबकेश्वरला? काय हे घालू का आणि बायला लुटून? नाही रे नाही साहेब. इच्छा नालायक नाही म्हणतो. ऐकील बरं काय म्हणतो? नाही. हो साहेब. वाट साहेब जाऊ दे, जाऊ दे. वाटलं वाट. साहेब जाऊ दे, जाऊ दे. हा बाय माणसा पाहतो एकटा रानामध्ये बायची डागडागिरी काढून घेतो. काय केलं त्या बायला? तिला मी कुठं काय केलं? भूल टाकली होती तिला. खरं बाल नाही. पायच काढून गेला आता एका रट्ट्यामध्ये. स्प्रे मारला होता. हा बरोबर ना. हो. मग बायला भूल पडली ना, हो. बेशुद्ध पडली ना बाई. हो. मग त्याच्यात तो डागिरे काढले का रे? खरं आहे का रे? खरं आहे का रे? हो. खरं आहे ना? काढले हा साहेब. हो साहेब. हा, मी काय म्हणतो ऐकाय, काय ते सगळं दागिनं आहे ना, दागिनं तुम्ही खिशात ठेवलेलं हा ते तुम्हालाच ठेवा. मला सोडा आणि जाऊ द्या ना. का रे तुला डेरे हवालदार काय लाचपूस खाणारा माणूस वाटतो का? हा हा, नाही पण ते काही कमी नाही, जास्त पैसे येते. पोटचा जर बोलला ना आता हा चाल पुढे चाल लगेच त्या बायका. हो, हो, साहेब. चाल समोर लगेच. साहेब माझं ऐका ना, सोडून द्या ना. बकडात लात घाल ना. हे, पैसे देऊ का थोडा? चाल नाही येतो देख पुढं. देख साहेब ऐका माझं एकदा. चल रे पुढे चाल. चल लवकर. बाई या गाया सकाळपासून उपाशी आहे, पण काही मन लागा ना बाई चारा पाणी करायला. काय डोकंच काम करीना. एवढे डागडागिने किती कष्टाने कमावले होते. एक रुपया साचून आईबापाकडून पैसे घेऊन नवऱ्याकडून पैसे घेऊन एवढे केले होते डागडागिने. पण काय हवालदाराला सांगेले, पण काय माहिती आता काय होत. ओ बाई हाच आहे का पाक? ढेरे हवालदार. हा अहो त्याच्या ना डोक्यावर असे केस होते हो. केस होते? हा हा याचे केस लय बारीक बारीक आहे. बारीक आहे का? हा नाही का? नाही हो दादा. नाही 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 हा नव्हता. बर थांब हा. बघा दादा, नाही म्हणतात ना, सोडा ना मला. ए, गप. बकडात लात घाल ना पुढं वाय. हो. थांब. हा भाई आहे का? हाच वाता दादा. हा? हाच वाता बरोबर. हाच केस टोप बरोबर. हाच आहे तो. हाच आहे दादा. कुठं सापडला तुम्हाला? हा पाक हा पा आता. बरोबर. आहे का? म्हणजे हे काय असं डुप्लिकेट लावून आला होता आणि काय? मग भाई अरे मेल्या. हा इडा माझा नवरा घरी नाहीये तुम्ही मारू नका आता. दादा. थांबा जा जा. हा? तुम्ही त्याला काहीच करू नका. माझ्या ताब्यात आहे इकडं. ये रे इकडे. तुम्ही मारू नका. शांत बसा. दादा हा. तुम्हाला हा सापडला कुठं? अहो बाई आता काय सांगायचंय. संध्याकाळी टाळाला 6 वाजता तो एका चाऱ्यामध्ये बसला होता. तो डागडागिने मोजित होता, पाहत होता. चाऱ्यामध्ये? हो भाई हा या बुठूक ना वांग कुठं दडून बसला. तुम्हाला म्हणले होते ना दादा असं एवढासाच होता. हा. हा आणि मला काय म्हणतो का रे तुला एवढी ताण लागली होती का? मला म्हणतो हा. दादा पाणी आणा. मी त्याला या मेलेला 2 टाइम पाणी पाजलं म्या. हा आणि यांनी माझ्या गळ्यातले दागिने काढून नेले. हा बरे बा तुमचे दागिने घे पाहून घ्या. दाखवा बरं बरोबर आहे का? दागिने. पाहून घ्या मला सांगा. पहिले दागिने दाखवा. हा हे पाहून घ्या. हे बा हा 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 आहे का तुमचे दागिने पाहून घ्या. हा, हेच आहे हो तुमचेच दादा. आहे का हे? अहो हे माझी दागिने ना या काय पोय हार आहे. हा मोठी पोत आहे. भाई काय करू आता. हे दागिने सापडले नसते तर मा नवऱ्याने मला जिवंत गाडलं असतं हो दादा. दादा तुमचे उपकार कुठं म्हणजे
तुम्हाला आता शब्द नाही राहिला दादा माझ्याकडे बोलायला. नाही नाही बाई, काय आहे बाई, आमची ड्युटी आम्हाला करणं गरजेचं आहे. हा त्याच्यामुळे आम्हाला कसं आहे, कोणती केस कशी येईल, कोणती केस कशी येईल, ते आम्हाला निवारण करावंच लागते. असं आहे ते. बाई एवढे दागिने तुम्हीच सांगा दादा. एवढे दागिने आज 50 लाखाचे नुसते दागिने माहिती का? हा आणि याला काय फुकटचं भेटत होतं? हा आला कुठून शाल पांघरून बाबा बघतो होत्या आणि बायांना लुबाडी तो का ना रे? ए मळ्या मळ्याने हिंडतो. ए बुठारण्या बाई जाऊ द्या, तुम्ही त्याला काय म्हणू नका. आता याला मी पोलीस स्टेशनला नेतो. दादा हा. तुम्ही ना याला ना चांगलं टायर मध्ये घाला. नाही नाही, आता याला डायरेक्ट नाही तर याला ना बर्फाच्या लादीवर आहे ना झोपवा. तेच करतो. चांगला असा गारठू द्या याला. हा रात्रभर बार पाठवतो. बर्फातच ठेवा. हं. हा का परत आहे ना दादा हा. दुसरे आहे ना बाईचे आहे ना वाट्याला नाही गेला बरं पाहिजे. तुम्ही बरं का बाई, हा. उद्या येताना या डागिन्याचं बिल आणायचं आणि रिच सर कंप्लीट द्यायची पोलीस स्टेशनला. पण दादा हां. याचं बिल आता सापडणार नाही हो. लय दिवस झाले ना दागिने करून. अहो बाई, जर कोर्टात जर याला हजर जर केलं तर कोर्ट जर म्हणला का हे डाग कोणाचे, हजर म्हणला मावाले, मग काय करायचं सांगा. दादा मी आहे ना मानावर आला का त्यांना विचारते म्हणाल दागिन्याच्या पावत्या कुठे हो तर आणि ते येते घेऊन मी. मग उद्या लवकर या. हा म्हणजे याला मला उद्या कोर्टाला हजर करायला. बरं बरं हा? चालेल चालेल. हा. दादा तुमचे लय उपकार झाले. अहो उपकार नका मानो, शेवटी आमचं ड्युटी, आम्हाला वरचे मान आहे ना राखून काम करावं लागतं. खरंच हो हो, तुम्ही एवढी जनतेची सेवा करीत्या. तुम्ही नसते तर काय झालं असतं सांगते. तुमचे लय उपकार झाले हो दादा. कसे देवासारखे तुम्ही भेटले. बरं बरं चला भेटा तुम्ही डागिने, पण उद्या लवकर या. हा चल रे पुढे, चाल चल पोलीस स्टेशनला. बाई बरं झालं ये ढेरे दादा देवासारखे धावून आले. नाही तर माझे दागिने सापडले नसते. पण आता आहे ना दागिन्यांच्या पावत्या आहे ना सुटकेसमध्ये पाहते. ते सुटकेसमध्ये असतीलच. जाते आता.